बघा आपली भट्टी पेटलेली आहे ना, आपला मस्त असा चिकन मलाई कबाब रेडी होते। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या रोशनी ब्लॉगमध्ये। तर अवतार बघा आज आहे 31 आणि आजचा ब्लॉग आहे ना, मला आज आहे ना यांच्या पद्धतीचा एक रेसिपी दाखवणार आहे। काय बनवणार आहे तो तुम्ही? मलाई टिक्का का कबाब? मलाई कबाब बनवणार। काय टिक्का का कबाब समजलेला आहे? तो कबाब टिक्का, कबाब आणि टिक्का दोन्ही एकच आहे। तर चला आज बघूया कसे म्हणजे बनवतात। तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघा, कसं मलाई कबाब बनवतात हे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते। चला कंटिन्यू राहून बघा मलाई कबाब कसं बनवतात हे। चला आता इथे घेतले लिंबू, पहिले यावी बघा स्टार्ट लिंबू पासून सुरुवात केले। लिंबू पासून स्टार्ट केलेले आहे आणि इथे घेतले कबाब म्हणजे चिकन बघा, बोनलेस चिकन आहे। हा 2 किलो असेल ना? 1.5 किलो आहे। 1.5 किलो आहे। तुम्ही बोलशाल एवढं म्हणजे तुम्ही घरात स्वतःला म्हणजे आहे खास पारशे मित्रांसाठी। आता ही एक लिंबू पूर्ण पिल्ला आहे हे बघा, आणि इथं लॉलीपॉपसाठी पण बनवले पारसच्या फ्रेंडसाठी। आता आपल्याला मेन आपल्याला फोकस करायचं आहे चिकन मलाई कबाब ना। हां मलाई कबाब। हे बघा मीठ टाकलं, आता हे बघा मीठ टाकला। आता मीठ टाकलं आहे, आता बघू याच्या पुढे काय टाकतात दाखवा। हा काय आहे? अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला खास यांच्या हातची रेसिपी आहे मलाई कबाब। तर आता मीठ वगैरे टाकले, आता अद्रक लसणाची पेस्ट टाकतात बघा। अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट किती चमच टाकले हो? 3 चमच टाकले बघा। आता एकत्र करणार आहेत हे बघा। कंटिन्यू राहा बघा मलाई कबाब, चिकन मलाई कबाब कसे बनवतात बघा। माझा तर आज उपवास आहे 31 ला, पौष महिन्यातील पहिला मंगळवार। हे बघा मस्त आता मटेरियल एकजीव केलेले आहे। आता याच्यानंतर कुठली प्रोसेस आहे? अर्धा तास ठेवायचा आहे। तर मंडळी बघा पूर्ण आता याच्यामध्ये मीठ टाकलंय, लिंबू लावलंय, एक अद्रक लसूण पेस्ट, आणि आता मॅरिनेट करून अर्धा तास ठेवायचं आहे बघा। अर्धा तासानंतर आपण बघूया चला। तर अर्धा तास झालेला आहे हे बघा, मस्त असा मॅरिनेट झालेला आहे। आता याच्यात आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत। तर तुम्ही कंटिन्यू राहा बघा मलाई कबाब हे कसे बनवतात आणि काय काय टाकतात याच्यात तुम्हाला या ब्लॉग मध्ये चला दाखवते तुम्हाला। तर मंडळी आपल्याला असा दही बांधून ठेवायला लागतंय बघा आपल्याला मलाई कबाब मध्ये टाकायला। तर आम्ही हा 2 तास ठेवला, असा बांधून ठेवलेला आहे। पाणी निथरलंय, आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तो मलाई कबाब मध्ये हे बघा। आणि ते हे बघा सगळं साहित्य रेडी करतात, तुम्हाला दाखवतील आता हे काय काय टाकतात ते। चला तर चला आता बघा सर्व आता सुरुवात करणार ते टाकायला। आता पहिल्यांदा काय टाकणार तुम्ही? चिकन मसाला आहे बघा। हां तर आता चिकन मसाला टाकला बघा। मलाई कबाब बनवणार आहे यांच्या पद्धतीने बनवणार आहे ते। आता टाकला आहे चिकन एव्हरेस्ट मसाला। याच्यानंतर काय आहे? ब्लॅक पेपर पावडर, ब्लॅक पेपर टाकलेले पावडर। आता चाट मसाला आहे, हा सुहानाचा आहे बघा हे बघा। असे सर्व मसाले म्हणजे टाकतात। तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही नक्कीच बनवा बघून। आता पुढे काय टाकणार आहेत? आता थोडीशी वेलची पावडर टाकणार आहेत, घरात वाटलेली वेलची पावडर आहे बघू ही बघा वेलची पावडर। वेलची पावडर टाकली। आता आता काय टाकायचंय? चीज बघू चीज कसं आणले। हा बघा चीज अमूलचं आणले।
आता चीज किसून टाकायचं आपल्याला आहे बघा. किती चीज टाकायचे त्याच्यात? 3 टाकू, जास्त आहे ना क्वांटिटी. म्हणजे हे 1.5 किलो आहे तर जास्त क्वांटिटी, त्याच्यामुळे 3 चीज टाकायचे आहेत बघा, असे किसून टाकायचे आहेत बघा. बघा कसे खिसतात चीज. तर बघा मस्त असं चीज किसून टाकत आहेत. एक चीज टाकला, आता दुसरा पण टाकणार आहेत. एक झाला आपला किसून, आता दुसरा घेतलेला आहे. आता दुसरा घेतलेला आहे बघा. असंच एक किसून झाल्याच्या नंतर काय टाकतात तर तुम्हाला दाखवेन. आता तो पण खिसतात. तर मंडळी आता दोन्ही चीज किसून झालेले आहेत. याच्यामध्ये आपल्या आता पुढची प्रोसेस काय आहे हो? काय आता एकत्र जीव करायचं आहे बघा. हा आपण टाकलेलं सर्व मटेरियल एकजीव करायचं आहे. हे बघा असं एकजीव करायला लागतं पूर्ण. बघा असा पूर्ण हाताने करून हे केले बघा. काय बटर तर आता आपल्याला टाकायचं, काय टाकायचं आहे? थोडंसं तेल टाकायचं आहे, थोडंसं आहे बघा ऑइल. चीज किसून झाल्यावर एक जीव केल्यावर थोडंसं तेल टाकलं आहे. आता तेल टाकल्याने परत एक जीव करतात हे बघा. तर आता बघा सर्व तुम्ही बघितलंच असेल काय काय टाकल्याच्यात. आणि आता काय करायचं आहे हो? क्रीम. आता क्रीम टाकायचं आहे. कुठला क्रीम आहे? फ्रेश क्रीम. हा बघा क्रीम टाकतात. हा बघा आता क्रीम टाकलाय, फ्रेश क्रीम. बघा फ्रेश क्रीम टाकला. आपला ही रेसिपी आहे मलाई चिकन कबाब. आणि ही रेसिपी तुम्हाला माझे मिस्टर बनवून दाखवतात. तर आता टाकायचे मलाई आपलं हे टाकलं आपण. काय टाकला? क्रीम टाकला, फ्रेश क्रीम. आता ही दहीचा चक्का बनवलेला आहे बघा. आता हा टाकायचा आपल्याला. हा बघा, हा बघा थोडंसं मीठ टाकणार आहे अजून. आणि बघा काय भारी असं झालेलं आहे. शिजल्यावर अजून भारी दिसेल तुम्हाला. हे बघा थोडीशी मिठाची क्वांटिटी पाहिजे. टाका मीठ. बघा बघा मस्त मस्त भारी बनवतात तुम्ही. आता हे आपल्याला जेव्हा आपण भट्टीवर फ्राय करू ना तेव्हाच तुम्हाला समजेल का काय कशी टेस्ट आहे. मी तर खाऊ शकत नाही, माझा तर उपवास आहे. तुम्हाला पारसच खाऊन दाखवणार आहे. हे बघा किती वेळेला ते एकजीव करत आहेत पूर्ण हाताने. बघा मस्त सॉफ्ट असं होईल मला वाटते. आता आपल्याला दुपारी किती वाजल्यात? आता 3 वाजल्यात. आपल्याला रात्री करायचं आहे. मॅरिनेट करून ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण आतमध्ये जाणार आहे. याच्यात आपण ते मसाले टाकलेत ते. अजून आपल्याला एक पदार्थ राहिलेला आहे याच्यात टाकायचा. काय राहिले हो? थोडा विसरलो, जिरा पावडर. जिरा पावडर नाही टाकली. आणि याच्यात आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर लास्टला टाकायची. थोडंसं बटर राहिलं आपलं टाकायचा. तर आता आपल्याला ठेवायचं आपलं झालेलं आहे पूर्ण. आपण नंतरला बटर टाकूया. चला आता की आपल्याला संध्याकाळी बनवायचं. आता 6 तास तरी मुरत ठेवायचं आपल्याला. तर आपण आता झाकण ठेवूया. चला तर चला मंडळी परत अर्धा तास पुन्हा झालेले आहे. आणि सर्व आपण मटेरियल टाकलेलं आहे. आपल्याला फक्त राहिलेलं याच्यात फ्रेश क्रीम. नंतर आपल्याला टाकायचं आहे जिरा पावडर टाकायची. आपण जिरा पावडर टाकली नाही. तर चला टाकूया आता. तर आपले 2 बटर पण त्याच्यात टाकायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे असं वतून घ्यायचं चम्मचमध्ये. चला तर बटर असं वतवलेलं आहे बघा. असं बटर वरतून आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये मलाई कबाबमध्ये.
खूप प्रोसेस असते मलाई कबाबची. बघा बघा मलाई कबाब. आणि हा पण बघायला आले बघा. काय कोको भाजी बघायला. आणि एवढी पब्लिक अशी जमली आणि छोटा बघा तो पण बघायला जमले. तर आता हे बघा जिरा पावडर घेतले. जिरा पावडर टाकतात. हे बघा आपला एक प्रोडक्ट राहिलेला जिरा पावडरचा. आता याच्यानंतर तो बटर आपण हे केले ना गरम, तो टाकायचा आहे बघा. हे बघा किती तोंडाला चव असते आपल्या. बघा मस्त. हे बघा कसं काय करता. कालवाचा नाही आता गरम आहे ना. आता गरम आहे टाकले. तर आता काय दुसरी काय प्रोसेस आहे अजून. झाला ना. तर आपलं सगळं मटेरियल सगळं टाकून झालेलं आहे. हे बघा फायनली आपला कबाब झालेला आहे. आता या भट्टीवर तुम्हाला जेव्हा होईल ना तेव्हा मी दाखवेन कसं होईल ते. हे बघा कोथिंबीर दे पारस. आता कोथिंबीर टाकली इथे बघा. तर फायनली आपला झालेला आहे चिकन मलाई कबाब. बघा आता आपल्याला भट्टीमध्ये होईल तेव्हा तुम्हाला दाखवेन. आता चला झाकण ठेवूया. चला फायनल झालाय. चला तर मंडळी हे बघा मगाशी बनवले चिकन मलाई कबाब आता भट्टीला आपल्याला लावायचं आहे. तर आम्ही आलो बाहेर, तर बाहेर घेऊन आलो. तर तुम्हाला आता भट्टीवर दाखवतात. ते बघा कसं बनवतात. हे बघा हे बघा आता हे आपल्याला भट्टीला लावायचं आहे. हे लावून घेते मग तुम्हाला दाखवते भट्टीवर ठेवल्यावर. चला तर बघू शकता आपल्याला भट्टी पेटवलेली आहे टेरेसवर. तर हे बघा आपली भट्टी पेटलेली आहे ना. आपलं मस्त असा चिकन मलाई कबाब रेडी होते. हे बघा तुम्हाला दाखवते पूर्ण. हे बघा मस्त. आणि आमचं थोडासा पार्टी असल्यामुळे थोडा अंधार आहे. तर बघा तुम्ही आता झाल्यावर तुम्हाला पुन्हा मी दाखवते पलटी करताना. चला तर बघा मस्त कबाब रेडी होतात मलाई. हे बघा मस्त दिसतात ना, बाहेर दिसतात. आणि इथं आहे आपला खूप बनवणार आहे बघा. तर रेडी झालेले आहेत बघा मस्त. हे बघा एक रेडी झालेले आहे. चला हा तर आपले कबाब रेडी झालेले आहेत बघा. चिकन कबाब तंदुरी भट्टीमध्ये केलेले आहेत. ते बघा अजून एक येणार आहे. तर आता आपला हे दुसरा. हे बघा मस्त. तर फायनली आपले रेडी झालेले मलाई कबाब टिक्का बघा मस्त. आणि इथं घरात बनवली आहे चटणी पुदिनाची. आणि मस्त आपला भट्टीवर असा तंदूरी सारखा आयटम रेडी झालेला आहे. तर चला तुम्हाला आवडलं तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. मलाई टिक्का चिकन कबाब. चला